कळालं आरोग्याबद्दल खरंच आज जागृती व्हायला लागलेली आहे. आता सुरुवात करत असताना मी थोडंसं चला हे अवयव जे आपण डोनेट करणार आहोत त्याच्यावरून बोलायला सुरुवात करेन. करायला हरकत नाही बरं का. माझं आणि माझ्या मिसेसचं आम्ही सगळेच दान केलेलं आहे. अवयव पार्ट्स दान केलेले आहेत. काय त्याचा काय तोटा नसतो. एकच विचार केला होता, माझे डोळे मी मेल्यानंतरही जग बघत राहतील. मेल्यानंतर काय असंच जाणार आहेत ना, जाळूनच टाकणार आपण त्यांना. कोल्हापूरची भाषा आहे बरं का. म्हणजे जाळाजाळी पेटवा पेटवी ह्या गोष्टी असतात. शिवाय घातल्याशिवाय बोलायला येत नाही. सरळ कधी भाषा नसते. मला बरेच जण माझ्यावरती डाऊट घेतात. मला म्हणतात, डॉक्टर साहेब तुमची भाषेवरनं वाटत नाही हो. भाषा काय आहे? माध्यम आहे हो. खूप काही गोष्टी असतात. आज तुम्ही इथं आलात, तुमच्या मनाला काहीतरी भावलं म्हणून इथंपर्यंत आलात. माझी भाषा आवडली असेल. बऱ्याच लोकांना अमेरिकेवरून फोन येतात आणि तुमची भाषा आवडली म्हणून सांगतात. आता त्यांना काय कळालं असेल मला काय आयडिया नाही, पण तरी सुद्धा त्यांनाही आवडते मग. आणि खरंच बरं का, आपण गेल्यानंतरही आपले पाय, माझं हृदय कुणाच्या तरी कामी आलं परमेश्वरानं. तुम्ही जर ग्रंथ वाचत असाल तर ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की परमेश्वरानं सांगितलंय की हे जे मी शरीर देतोय हे शरीर तुझ्यासाठी कमी आणि इतरांच्यासाठी जास्त वापरायचं. आणि हे खरोखर वापरण्यासाठी निरोगी राहणं खूप गरजेचं आहे बरं का. शरीराची गॅरंटी 100 वर्षाची आहे. दान करायला सांगितलं म्हणजे उद्या लगेच तुम्ही मरणार आहात असं नाही. गैरसमज खूप आहे. दान केलं म्हणजे एक जण म्हणतंय बहुतेक माझ्या मरणाची वाट बघतात, जातो की काय कुणास ठाऊक. अजून एक उदाहरण सांगेन बरं का. म्हणजे खूप काही चांगलं सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना पटलं नसेल, म्हणणार हृदय चालू आहे मेलं कसं म्हणायचं. बरोबर आहे की नाही? हृदय चालू आहे मेलं कसं म्हणायचं. इकडून मेंदू आधी मरतो आणि नंतर हृदय मरतं. गैरसमज असू शकतात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर कोंबडी कापल्यानंतर सुद्धा बघा 5 मिनिटं थरथर थरथर करत असते. इकडून वरचं सगळं काढून टाकलेलं असतं की नाही. म्हणजे हृदय चालू असतं. हा भाग पूर्ण त्याचा डिस्कनेक्ट केलेला असतो, कापून टाकलेला असतो, तरी सुद्धा ते हलत असतं. म्हणजे हृदयाची कॅपॅसिटी चांगली आहे. हृदय गेल्यानंतरही जिवंत राहू शकतं 4 तास आणि 4 तासानंतर. म्हणजे सहजासहजी आपला जीव जात नसतो. हे आज तुम्ही या माध्यमातून समजून पण घ्यायचं आहे बरं का. दान तर कराच करा, पण आता तुम्हाला सांगायला सुरुवात करेन. खरं तर एक विनंती करेन सुरुवातीलाच की स्वतःचं शरीर कधी कमजोर समजू नका, स्वतःला कधी कमी लेखू नका. आपण काय करतो, नको हे केलं तर असं होईल तसं होईल, मला थंडीत जास्त वाजते, मला गरमच जास्त होतं, मला अमुकच होतं तमुकच होतं. शरीराचे लाड करायचे नाही. शरीर मजबूत ठेवायचं. कधीही बघा, कुठं जर एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, लिफ्ट आहे का म्हणून विचारतात ते मग घेतात. लिफ्ट नसेल तर रेट कमी असतात. पैशाचा इकॉनॉमिकल जर विचार केला तर मग ते बरेच लोक ऍडजस्ट करतात, म्हणतात असं ते चला कमी ह्याच्यात स्वस्त मिळते म्हणून. पण स्वस्त म्हणण्यापेक्षा ना ते तुम्हाला खरंच चांगलं मिळालं, खूपच स्वस्त मिळालं म्हणला हरकत नाही. कारण जर तुम्ही 4 जिने जर वरती चढून 4 जिने खाली जर करायला लागलात, चालायला लागलात, तर आज मी सांगेन, पूर्वी असं होतं बघा, लोकांचं शिक्षण कमी होतं त्यावेळेस असायचं वाचाल तर वाचाल. आज मी असं म्हणेन की चालाल तर वाचाल. आणि चालत असताना शरीराचे लाड करायचे नाही. महिला वर्ग जास्त आहे, सांगेन कानाला स्कार्फ बांधायचा, स्वेटर घालायचं आणि सकाळी फिरायला जायचं. आणि दरोडा घालायला जात असल्यासारखे 3-4 बायका एकत्र जातात. कधी एकटी बाई जात नाही बघा. विनंती एकटीनंच जायचं. काय काम आहे चौघांचं. आणि जाताना तोंड बंद नसतात यांची. वट 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 करत आपलं ते FM लावल्यासारखं चालू असतं बघा. आणि विषय काय, कालच्या न्यूज पेपरमध्ये काय काय आलं ह्याची चर्चा तुमचं असतं, गॉसिपिंग असतं खूप. की अमकीचा बाय ऍक्सिडेंट झाला, त्या अमकीचा जावा इकडं होता, ती माझ्या ओळखीचीच होते बघ, कोण तर मेला, कालच तर माझ्या जवळून गेला आणि मेला बघ. काय बाई असं मरण यावं. हां. आणि माझ्या जवळून विचारतात बरेच लोक की साहेब मला मरण एवढं कवा येईल सांगा. मला जावा की पटकन, मला विचारला कशाला येतात. हां, तुमचं तुम्ही जावा की. असं म्हणणारी माणसं अजिबात चांगली नसतात बरं का. ओके, जगायची तर इच्छा असते, मग माझ्याकडे कशाला येतात ना. जर तुम्हाला मरायचंच आहे ना तर माझ्याकडे कशाला येतात आणि मलाच विचारतात मला मरण कधी येईल सांगा. मला या आजाराचा नको झालाय, आजार नको झालाय. जबाबदार कोण आहे? मी सांगितलेलं का तुम्हाला, स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हे प्रत्येक पार्ट आपला डुप्लिकेट मिळत नाही. म्हणून तर आपल्याला हे डोनेट करायचं आहे ना. कुठल्याही फॅक्टरीमध्ये, कुठल्याही MIDCत हृदय तयार होतं कधी ऐकलंय, बघितलंय कुठे आहे सर कुठे? म्हणून तर मागायला लागतं ना. म्हणून तर आपण दान करायचं आहे, लक्षात घ्या.
हे वरतीच तयार होतं, इथं तयार होत नाही. एखाद्या माणसाचे समजा डोळे गेले असतील तर त्यांना डोळ्याचं महत्त्व विचारा. एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंटमध्ये हात गेला असेल तर त्याला नंतर येणाऱ्या अडचणी विचारा आणि मग आपण ठरवायचं. एखाद्याचं समजा आपलं साधूपिंड काढलं असेल तर त्याला महत्त्व विचारा. त्याला शुगरचा त्रास कसा असतो, शुगर होऊ नये म्हणून आपण काय प्रयत्न करतो हे बघा. आज शरीर काय परमेश्वरानं दिलं फ्रीमध्ये आहे, पण ते अनमोल आहे, लक्षात घ्या. ह्याची किंमत तुम्ही पैशात करू शकत नाही आणि हे सांभाळणं आपलं सगळ्यांचं महत्त्वाचं काम आहे. नाहीतर देताना देव चांगलं देतो, आम्ही परत करताना मात्र आजाराने भरलेलं करतो. मग ते काय दान करून सुद्धा काय उपयोगाचं नाही जर तुम्हाला काय आजार असतील तर हे पहिले सांभाळायचं आहे. आजार होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातच आहे ना तर इकडून स्ट्रॉंग राहायचं, इकडून विचार करायचा नाही. इकडून मला काय होत नाही, मला काय होणार नाही, काय झालंय मला, मी अजून तरुण आहे, मी आता 50शी गाठलेली आहे तरी सुद्धा मी असं म्हणतो की मी तरुण आहे, 25शीत आहे असं समजतो आणि मग राहतो मी कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे 25शीतल्या मुलांच्या बरोबर जरी मला उभं केलं तरी मी त्यांच्याबरोबर तशा गप्पा मारतो, तसंच राहतो. प्रत्येकाला राहायला पाहिजे, आनंद व्यक्त करता येतो. प्रत्येक ठिकाणी आपण आनंद घेता येतो, फक्त आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे. आमचं ऑब्झर्वेशन कुठं, कुणाची तर सासू मिली, तिला ती सुनेला ती नकोच असते आणि तिथं जाऊन मग म्हणायचं काय ग बाई लई चांगली होती, तेव्हा म्हणायचं. म्हणजे तिला अजून तुम्ही इमोशनल करणार. मग ती समजा ती सूर अजून रडायला लागते बघा. म्हणजे एखाद्याला आधार द्यायचं राहिलं ते काय माणूस होता, ह्याला काहीच माहित नसते तरी सुद्धा काय माणूस होता ना, एक नंबर माणूस. मेल्यानंतर अगोदर कधी त्याला पाणी सुद्धा विचारत नाही. तर असं नको, प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन ठेवा, आनंदी राहायला लागा. प्रत्येक गोष्टीत आपण विचार करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत बघायला पाहिजे. देवाला नमस्कार करणारी लोक सुद्धा बघा चमत्कारिक असतात. बरेच लोक नमस्कार करताना असतात. आता हे का देवाला खानाखुणा करायचे असतात का, तर असंच. परवा एक जण आले होते, असं करायला निघाले. म्हणलं हो काका थांबा, हे काय, तर म्हणले काय नाही प्रदक्षिणा करता अशा. पण त्यातही आपण बघायला पाहिजे ना. बघा ना, तुम्ही कुठेही बघा. आता मुली सुद्धा गाडीवरून जातात, एक तर स्कार्फ बांधलेला असतो, गाडीवरून जायचं, मंदिर दिसलं असं बघायचं तिरक्या नजरेनं अगोदर, पुढं चाल. देव बघायच्या अगोदर ह्या गेलेले असतात. अरे मला आशीर्वाद कोण आहेस ते तरी सांग, आशीर्वाद घेतो म्हणून गेलेले असतात. करा नको, साध्या साध्या गोष्टी असतात त्याच्यातून बघत चला. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मग सांगितलं की टीव्ही मोबाईल विचारांच्या पलीकडे गेलेला आहे खरं तर. ह्याच्यामुळे आजार वाढायला लागले प्रत्येक गोष्टीला. आणि ते तर टीव्हीवाल्यांनी मोबाईल बघा त्याचा उपभोग घ्या, पण गरज असेल तेवढंच. नाहीतर उगीच. माझा एक सागर नावाचा मित्र आहे, कधी बघल त्यावेळेस मोबाईलवरती. नाही कोण सापडलं तर बायकोला फोन विचारायचं काय जेवलीस काय, मग काय खाल्लंस, तुला डब्यात दिले तेच बाई घरात खाणार, वेगळं काय कोण खाणार आहे का. पण ह्याचं मात्र काय जेवलीस, किती जेवलीस, कशी जेवलीस. त्याला म्हणलं अरे बाळ, म्हणलं घरी जाऊन कौतुक कर बायकोचं. काय गरज असते बायकोला, फक्त कौतुकाची. बाईचं नवऱ्यानं कौतुक केलं तर बाईला धातीचं बळ येतं. बाई रोज वेगवेगळे प्रकार करून खायला घालते बरं का. सगळ्यांना सांगेल पाठीमागं. घरी जायचं, जेवण चांगलं नसेल तरी सुद्धा एक दिवस म्हणायचं काय जेवण होतं आजचं. बाई रोज काहीतरी चांगलं करून घालायला हाय की करत नाही. अनुभवाचे बोलायत बरं का, कारण खाणं पिणं जास्त आहे माझं. तर या गोष्टी करू शकतो, काय हरकत आहे. चांगलं बोलायचं असतं. नाहीतर हे आपलं बोलत बोलत जास्त मोबाईलवरती बोलतात ना, त्यांना स्मरणशक्ती कमी व्हायला लागते, म्हणून बोलायचं नसतं. बघा आपण एखादी गोष्ट इथं ठेवतो आणि आपणच विसरून जातो आणि इथंच ठेवली होती, कुठे गेली करत बसतो. ज्यांचं मोबाईलवरती जास्त होतं ना त्याचं. तो सागर नावाचा मित्र आहे, त्याचं पण असंच होतं. एकदा बोलत बोलत चालत चालत जायची सवय लागली मोबाईलवरती बोलत. 1 किलोमीटर चालत गेला. नंतर तिथं गेल्यानंतर फोन ठेवल्यानंतर लक्षात आलं, म्हणला माझी कार कुणी चोरून नेली. पोलिसांना फोन केला, 2 तास बोल. 2 तासानंतर कारखान्यातनं फोन आला, साहेब कार आतच राहू दे का बाहेर काढू, स्वेटर खाली वाढायचं, लवकर बोला. मग त्याच्या लक्षात आलं की कारखान्यात राहिले. असं नसतं. तर ह्या गोष्टी काय ऐकायला पाहिजेत. बायकांची अपेक्षा नवऱ्याकडून काय असते, संध्याकाळी आल्यानंतर हसत खेळत नवरा यावा घरी. ह्याच्या तोंडावरचे भाव बघितले, आनंदात आहे की दुःखात आहे कळत नाही. असं असेल तर घरला येऊच नाही असं बाई म्हणणार 100%. म्हणा अनेक 2 तासानं ओव्हरटाईम काय केला नसता, तेवढे पैसे पण आले असते आणि तोंड पण बघायला मिळालं असतं. बरेच लोक किलावा गेल्यासारखं तोंड असतं. प्लेन गिफ्ट जरी आणली असेल बायकोला आनंदानं तरी सुद्धा हो हे घ्या. बायकोने घ्यायचं की नाही, घ्यावं तर म्हणा घेतलीच लगेच.
आसानीवर म्हणतो की काय कुणास ठाऊक. हसायला काय लागतं? हसणं हेच आयुष्य आहे, दुसरं काही नाही. सगळं इथंच ठेवायचं, सगळं इथंच ठेवून जायचं. किती मिळवलं तरी मुलगा सुद्धा स्वतःचा म्हणजे सगळेच असतात असं काय नाही, पण ठराविक मुलं वडिलांना म्हणतात शेवटी, आई वडिलांना, काय केलं आमच्यासाठी तुम्ही? जन्म दिला नाही का? आणि काय करायला पाहिजे? कर ना तू, तुला हात पाय आहेत की नाही? पण काय असतं, आई वडिलांना लोक दुसऱ्यावर दोष ढकलायला बघतात हो. म्हणजे त्यातलेच की जे मला विचारायला येतात, मला मरण कधी येणार, म्हणजे माझ्यावर दोष ढकलायला रिकामं. नसलं तर मग देव सापडतो अशा लोकांना. देवा ने बाबा इथं कशाला ठेवलेच आम्हाला म्हणतात. म्हणजे कुणावर तर दोष ढकलायचा. त्याच्यापेक्षा स्वतः जागृत राहा, दोष ढकलू नका कुठल्याही बाबतीत. नवरा बायकोचं नातं खूप चांगलं असतं, प्रेमान राहू शकतो. नवऱ्याची पण अपेक्षा जास्त नसते. घरात गेल्याबरोबर बायकोनं हसत खेळत स्वागत करावं, आला माझा राजा म्हणावं, चहा द्यावा, एवढीच अपेक्षा असते. नाहीतर हे आपलं बाजाराच्या पिशव्या घेऊन आलाय, बायको म्हणते ठेवानी जावा, दूध घेऊन या जावा, असं जर म्हटली तर हा बाजार दुसरीकडे भरला असता तर लय बरं झाला असतं मनात येणार प्रत्येकाच्या. म्हणून कसं आहे, हसत खेळत राहा, आनंद व्यक्त केलाच पाहिजे. आयुष्य परत परत नाही आहे, गेलेला मिनिट. एक एक जण काळं तोंड करून बसतात, काही उपयोग नाही, आमुषा घेऊन बसतात तोंडावरती. तो मिनिट तुम्ही परत आणू शकत नाही. परमेश्वराने एवढं चांगलं आपल्याला शरीर दिलेलं आहे. बरेच जण मला विचारतात गौरव व्हायसाठी काय करायचं? मी म्हणतो अगोदर हसायला शिका. हसत नाहीत, नेहमी तोंड असं आकसून ठेवायचं मीठ खाल्ल्यासारखं. रिंकल्स वाढायला लागतात हो चेहऱ्यावरती, काळं दिसायला लागतं. हसल्यानंतर बघा ऑटोमॅटिक तेज वाढायला लागतं. मी तर नेहमी हसत खेळत असतो. आपणही राहायला पाहिजे. बरेच जण म्हणतात ह्याला हसायला काय जातं, ह्याच्याकडे पैसा असेल. हा पैसा म्हणजे काय सगळं नाही हो, शरीर महत्वाचं आहे. सगळ्यात श्रीमंत कोण? ज्याचं पोट प्लेन आहे तो श्रीमंत. ज्याचं पोट वाढलं त्यासारखा गरीब कोण नाही. रियालिटी आहे. पैसा असून काय करायचं? गोड खाऊ शकत नाही, बीपीची गोळी घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडू शकत नाही. काय उपयोग आहे त्याचा? आहे का उपयोग? काय उपयोग नाही. नाहीतर गोळी घेतल्याशिवाय मानसिकता दारू पिणाऱ्या माणसासारखी असते बघा. दारू पिणारा माणूस, गोळी घेणारा माणूस, दोन्ही सारखेच, काही फरक नाही. सकाळी 7 वाजता न चुकता हे गोळी घेते, संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते लेवल लावते. बायकांनी असा विचार केला तर पुरुषांच्या मध्येच मानसिकता असते दारू प्यायची. बायकांना पण तेवढाच मेंदू आहे, 1 किलो 400 ग्रॅमचा मेंदू पुरुषांना पण आहे, बायकांना पण आहे. बायकांना पण विचार असतात, पुरुषांना पण विचार असतात. पण दारू प्यायची मानसिकता फक्त पुरुषांची असते, बायकांची नसते. बायकांनी असा विचार केला आम्हाला पण 7 वाजता घेतल्याशिवाय स्वयंपाकच करायला जमत नाही. म्हणजे जेवण करताना असं चपात लागतं ना, काय माहिती, ऑटोमॅटिक सगळे पुरुष मंडळी दारू सोडतील, पिणार नाही. विचार करून बघा ना, गेटवरनं नमस्कार, आज माझ्या घरात काय होतोय कुणास ठाऊक, शेवटी हात जोडणार, म्हणणार बाई मी बंद करतो खरं तू सोड आता. ऑटोमॅटिक संसार लाईनवरती. नाहीतर एकटं पित्याने सगळ्या घरादाराला त्रास देते, असं नको. बायकांचं प्यायला पण काय बंधन नसतं बरं का, प्यायला हरकत नाही, पण लिमिट ठेवा. प्यायचं नाही उगाच आपलं उंदराच्या कानात बसेल एवढी प्यायची नाही, दांगा करायचा किती रणगाडा चालवत असल्यासारखं, असं नको. पिऊ नका शक्य करून, दिवसा नको, रात्री नको. त्याच पद्धतीने सुरुवात जर करायची असेल तर मानसिकता आपली असायला पाहिजे. मानसिकता ठीक असेल तर आजार होत नाही. एखादी व्यक्ती गप्प गप्प राहायला लागली, सारखं विचार करायला लागली, त्याला आजार व्हायला लागतात. एखाद्याच्या घरात 1 मिनिट सुद्धा थांबायला नको वाटतं, एखाद्याच्या घरातून आपल्याला हालायला सुद्धा नको वाटतं. त्या घरातल्या माणसांवरती अवलंबून असतं. हसत खेळत वातावरण असेल तर बघा खूप छान वाटतं. भांडणं असली, काका आहेत का म्हणून एखादं पोरगा आलं, आहे का बघ जा कुठं पडलंय म्हटल्यानंतर ते पोरगं तिथून परत जातं. म्हणजे त्याला थांबायची इच्छा होत नाही. हे कसं वातावरण ठेवायचं घरातले आपण ठरवायचं. वातावरणावरती आरोग्य निर्माण असतं घरातल्या. हसत खेळत राहायलाच पाहिजे. साधे साधे इलाज, असं म्हणू नका की आजार झाले, पैसा पाहिजे त्याला. आपण विचार करतानाच बघा, पगार असेल 10,000 रुपये तर त्यातले 1,000 रुपये आपण बाजूला ठेवतो, म्हातारपणी आजाराला उपयोगाला येतील म्हणून. कशाला ठेवायचं? मी आजारीच पडणार नाही म्हणायचं. बरेच लोक असं असतात, मला काय होत नाही डॉक्टर साहेब, मला काही होणार नाही, फक्त शुगरचा त्रास आहे तेवढा. म्हणजे नाव विनोद आणि हसायचं तर नाव घेत नाही त्याची, काय उपयोग आहे? हसलं खेळलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. मी माझ्या दवाखान्याचं नाव संजीवनी ठेवलंय कारण माझ्या घरात कुणीही संजीवनी नावाची, माझी मुलगी नाही, बायकोचं नाही, कुणाचं नाव नाही, संजीवनी. सही जीवन जगणे म्हणजे संजीवनी. वेगळं काय? जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे. संजीवनीचा अर्थ काय? संजीवनीमध्ये सगळं आहे बघा, जीवन आहे. सगळं जीवन हसत खेळत घालवा, हे माझं प्रत्येकाला सांगणं आहे.
आजार आजार आजार, कशाला पैसा खर्च करता, कशाला 1000 रुपये तरी काढून ठेवता? काही नाही, काय कशाचीही गरज नसते. प्रत्येक गोष्ट घरात होते आपल्याला. आता साधं सांगायचं म्हटलं तर डोकं दुखायला लागलं तर बघा लगेच गोळी आणतो खातो, बरं वाटतं, नाही असं नाही. पण केमिकल बॉडीमध्ये किती जातं हे बघता का कोण? तेच जर आपल्याला घरच्या घरी बरं करायचं असेल, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं थांबते. अर्ध्या मिनिटात मेडिकलमध्ये जाऊन यायला सुद्धा 10 मिनिटं लागतात आणि बरं व्हायला 10 मिनिटं, तिथं 20 मिनिटं, इथं अर्धा मिनिट. आणि निसर्गानं काय फास्ट द्यायचं आहे आणि स्पीडनं किती द्यायचं आहे सांगा. अर्ध डोकं दुखत असेल, अर्ध शिशीचा त्रास असतो, मायग्रेन वगैरे म्हणतात बघा, आयुष्यभर गोळ्या घ्यायला लावतात. सगळे डॉक्टर नाही, खूप डॉक्टर कमी आहेत जे वाईट काम करतात आणि चांगलं काम करणारे भरपूर आहेत. तर बघा की जे वाईट काम करणार आहेत ते मायग्रेनच्या गोळ्या सुद्धा आयुष्यभर घ्या म्हणतात. अर्ध शिशीचा त्रास घालवू शकतो 10 दिवसामध्ये कायमस्वरूपी. खरं तर 10 मिनिटात बरं वाटेल तुम्हाला. कच्चा पेरू उगाळायचा, त्याचा लेप लावायचा, ठेवून द्यायचा रात्रभर, सकाळी उठल्यानंतर धुवून टाकायचं. 10 दिवस करा, आयुष्यात परत कधी डोकं दुखणार नाही. पूर्ण डोकं दुखतंय, नेहमी डोकं दुखतंय. निर्गुंडीच्या पानाचा रस, निर्गुंडीची पानं मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायची, चुरगळायची हातावरती, एक एक थेंब रस, फक्त 1-2 थेंब नाकात घालायचं, बस. डोकं पाठीमागे घ्यायचं, अर्धा तास गाढ झोप लागते. आयुष्यात परत डोकं दुखणार नाही, आयुष्यात परत कधी डोकं दुखणार नाही. सायनस आहे, सर्दी साचलेली आहे, डोकं जड होतं नेहमी, डोळे लाल. बऱ्याच लोकांना असं वाटायला पाहिजे की दारू पिऊन आहे की काय कुणाच ठाऊक, कारण एक तर असं डोळे लाल होतात. तर हे जर घालवायचं असेल, गूळ आणि सुंठ सम प्रमाणात उगाळायचं, अर्धा चमचा दोन्ही मिळून, आणि त्यात अर्धा चमचा पाणी घालायचं, कोमट करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि अर्धा चमचा नाकात घालायचं, दोन्ही नाकपुडी. डोकं मागं घ्यायचं. 3ऱ्या ते 4थ्या मिनिटाला सगळा सायनस बाहेर यायला लागतो. शिंकरायला येतं, शिंकरून टाकायचं, झालं. ऑपरेशन करायची गरज नाही. ऑपरेशन न करता अर्ध्या तासानंतर परत एकदा हाच प्रयोग करायचा. आयुष्यात परत सायनस होणार नाही. कायमस्वरूपीचे इलाज आहे, करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. मला काय कोणत्या डॉक्टरांच्या विरोधात जायचं नाही बरं का, नाही तर म्हणणार हे असं सांगितल्यावर. तर तसं काही नाही, घरच्या घरी करून बघा, घरच्या घरी करून बघा ह्या गोष्टी. आता केस गळतीचा प्रॉब्लेम महिलांना असतोच असतो. केस गळतीसाठी 750 रुपये किंमत आहे मार्केटला. माझं स्वतःचं औषध म्हणजे तेल आहे बरं का, पण घेऊ नका, हात जोडतो, घेऊ नका. घरच्या घरी तयार करा, खूप पैसेही वाचतील आणि चांगल्या प्रतीचं. माझंही क्वालिटी असते बरं का, मीही चांगल्या प्रतीचं. भले 4 लोकांना नाही मिळालं तर चालेल, पण ज्यांना मिळेल त्यांना त्याचा रिझल्ट आला पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून तर मी सगळीकडे माझं मत मांडण्यासाठी, माझी तळमळ जी आहे ही तळमळ मी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे. मला बाकीचं काही नाही. तर हे तेल घरच्या घरी तयार करायचं असेल तर साधं खोबरेल तेल घ्यायचं, कुठल्याही कंपनीचं नको. साधं खोबरेल तेल लूजमध्ये मिळतं ते. 1/2 किलो खोबरेल तेल घ्यायचं, तुळशीची पानं 2, जास्वंदाची पानं 2, लाल जास्वंद गणपतीला फुल घालतो ना, तर त्या झाडाची पानं घ्यायच्या आहेत, पाकळ्या घालायच्या नाहीत फुलाच्या. नाहीतर बरेच लोक काय करतात, त्या फुलाच्या 2 पाकळ्या टाकतात. तर असं नाही करायचं. झाडाची पानं, आवळा पावडर 1 चमचा, ब्राह्मी पावडर 1 चमचा, आणि मधमाशाच्या पोळ्याचं मेण. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तर आयुर्वेदिक दुकानात कोणत्याही मिळतं. 15 ते 20 ग्रॅम सगळं मंद आचेवरती शिजवायचं, गाळून घ्यायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होतं घट्ट. रोज रात्री झोपताना केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. नाहीतर बायकांना सवय असते वरून लावायचं नाही, इकडे पुढे चोळत बसायचं. मुळांना मॉलिश करा. रिपीट सांगू, मी फोन नंबर देणार आहे ताई, कारण कसं रिपीट सांगत बसलो तर प्रत्येक गोष्ट रिपीट करत बसलो तर वेळ जाईल. ऐकून घ्या वाटलंच. मी फोन नंबर देणार आहे, त्याच्यावरती मला इलाज विचारू शकता. 5 फोन नंबर देणार आहे, तर ऐकून घ्या अगोदर. तरी पण सांगतो एक गोष्ट आता तुम्हाला. तुळस पाणी 2, जास्वंद पाणी 2, ब्राह्मी पावडर 1 चमचा, आवळा पावडर 1 चमचा, मधमाशीच्या पोळ्याचं मेण 1/2 किलो साधा खोबरेल तेलमध्ये घालून हे शिजवून घ्यायचं, गाळून घ्यायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होतं. रोज रात्री केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. फक्त आणि फक्त हे 8 रात्री करायचं. 5 रात्री नंतर केस गळती बंद. कमी म्हणत नाही, आज लावला उद्यापासून केस गळती कमी यायला लागते. 5 दिवसामध्ये तुमची केस गळती टोटली थांबते. 8 रात्री रोज लावायचं. त्याच्यानंतर आठवड्यातून 2 वेळा महिलांनी, पुरुषांनी रोज लावलं तरी सकाळी काय हरकत नाही. पण चिकट असतं थोडं, हे लक्षात घ्या. याच्यातून केसांची वाढ चांगली होईल, केस एकदम दाट होतील. टक्कल पडला असेल तर येणार नाही, पांढरे केस काळे होणार नाही. 25च्या आत वय असेल तर मात्र पांढरे केस काळे होतील. तेही 2 महिने वापरावं लागेल रोज, तर ते होतील.
हा, आणि चुकीचं काही करायचं नाही. नाहीतर आमच्या इकडे शिवाजी पेठेत काय झालं, एका काकीने केलं होतं, मधमाशाचं पोळ्याचं मेण घालायचं सोडून तिने मेणबत्तीचं मेण घातलं होतं, लहान मुलांचे केस पिकतात म्हणून, आणि लावलं. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन केलाय, साहेब की तुम्ही सांगितलेलं तेल केलंय, पोराला लावले तर त्याचे केसच उभारायला लागले. मी म्हणलं मेण कुठलं होतं, तर मेणबत्तीचं मेण. अहो त्याचं कॅन्डल तयार झाले असतील की बघा ना. तर असं काय करू नका. नाही लक्षात आलं ना, मला परत परत फोन करा, मी सांगेन तुम्हाला. पण चुकीचं काय करू नका. त्याच पद्धतीनं आंघोळीला पाणी जे महिला वर्ग वापरतात, हे कडक कडक वापरतात, तर ते पहिलं थांबवायचं. कोंबडी गरम पाण्यात घातली बाहेर काढली की पंख ऑटोमॅटिक निघतात, म्हणजे मुळांचं कॅल्शियम संपतं. इकडचेच केस पातळ होतात का, तांब्या घ्यायचं आणि इकडं पालता करायचा आपल्याला माहित असतं. त्यामुळे इकडं गरम गरम झालं की सगळं ते केस निघून जातात. बरोबर आहे ना. तर ते पहिलं थांबवायचं आहे. कोमट पाण्याने सगळ्या स्त्रियांनी कोमट पाण्याने आंघोळ करायची. पुरुषांनी गार पाण्याने करायला पाहिजे. अगदीच फार सवय असेल तर अगदीच कोमट पाणी घ्यायचं. लक्षात घ्या. हे जर केलं तुम्ही तर केस गळतीचा प्रॉब्लेम इथंच तुमचा 50% सॉल्व्ह होऊन जाईल. सगळ्यात महत्वाचं, आंघोळ करत असताना तोंडामध्ये पाणी धरून आंघोळ करायचं, लाजायचं नाही. नाहीतर एक एक जण असं करतात, काय त्यात मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे असं, आणि आंघोळ करायची. जोपर्यंत आपल्या आंघोळ कंप्लीट होत नाही तोपर्यंत तोंडामध्ये पाणी ठेवायचं. याचा फायदा फार होतो बरं का. पहिली गोष्ट म्हणजे लाईफमध्ये तुम्हाला आयुष्यात कधी थायरॉइड होणार नाही. थायरॉइड पासून जर आपल्याला वाचायचं असेल तर तोंडात पाणी घेऊन आंघोळ करायचं. आयुष्यातून सर्दी, खोकला आणि ताप या 3 गोष्टी निघून जातील. कधीही तुम्हाला सर्दी होणार नाही, कधी खोकला येणार नाही, कधीही तुम्हाला ताप येणार नाही. वातावरण बदलल्याने काय झालं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ह्या गोष्टी होतात त्याच्यातून. पण तोंडामध्ये पाणी अगदी भरून करायचं आहे. गुटमळल्यासारखं झालं थुंकायचं, परत नवीन पाणी घ्यायचं. पण तोंडामध्ये आंघोळ होईपर्यंत पाणी असायला पाहिजे. सुरुवातीला सवय होईपर्यंत हे दुखतं बरं का, पण इकडे इकडे जे वाढलेलं असतं ना हे, तर हे सगळं कमी येतं त्याच्यातून. इथल्या रिंकल्स कमी येतात. नाहीतर आडवे पट्टे असतात बघा, तर हे कमी येतात त्याच्यातून. करून बघा. आणि थायरॉइड तर होणार नाही. आता थायरॉइड होऊ नये म्हणून सुद्धा थोडं आपण संस्कार आणि संस्कृती ह्याच्याबद्दल सुद्धा बोलू बरं का. कारण कसं आहे, पूर्वज आपले खूप हुशार, त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे मेडिकल, म्हणजे आपण जर आपलं शरीर चांगलं कसं ठेवायचं, त्यावेळेस काय मेडिकल कॉलेज वगैरे नव्हते, पण आपलं शरीर कसं चांगलं ठेवायचं हे जर बघायचं असेल तर आपल्या पूर्वजांच्याकडून शिकायला पाहिजे. दुपारच्या जेवणात नेहमी ताक असायचं, न्याहारीमध्ये ताक असायचं. पेशन्स ठेवून काम करायचे बघा पूर्वीचे लोक. आता मात्र प्रत्येकाला जरा काय बोलायचं अवकाश, राग मात्र काय बघायला नको. मावा खाऊन पाक वाळलेला असते, पण ते ताव काय बघायचं, ढकललं तर पळून जायचं असं तर नको. तुम्हाला सांगेन, पूर्वज खूप हुशार होते. आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या जवळ कशा दिल्यात बघा. वयात येणाऱ्या मुली हल्लीच्या ऐकतच नाही. तो प्रत्येकाचं हे मी ऐकतोय, माझ्याकडे येतात, आमची पोरगी ऐकतच नाही बा, पोरगा आमचं ऐकतच नाही बा. सगळेजण म्हणतात मुलगी ऐकत नाही, ह्याला जबाबदार आपण आहोत. तिच्या पायात पूर्वी बघा पैंजणला बंधन म्हटलं जायचं. पूर्वी प्रत्येक वयात येणाऱ्या मुलीच्या पायात पैंजण हे असायचं, आणि ते चांदीचं पाहिजे बरं का. तिथले जर ॲक्युप्रेशर पॉईंट जर दबले गेले, प्रेस होत गेले, तर ती पेशन्स ठेवून राहते नेहमी. हार्मोन्स इनबॅलन्समुळे ह्या गोष्टी होतात. वयात येणाऱ्या मुली म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात. ॲक्युप्रेशर पॉईंट जर दबले गेले तर ती वयातून असतानाच ना, त्याच्यामुळे तिला हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना त्रास होत नाही. म्हणून ते घालायचं असतं. खरं तर हल्ली घालत नाही आपण. दुसरी गोष्ट, लग्न झाल्यानंतर पूर्वी बरोबर इथं सोन्याचा दागिना टच होईल, म्हणजे मंगळसूत्राच्या 2च वाट्या असायच्या, पण त्या बरोबर इथं बांधल्या जायच्या. आता हल्ली टीव्हीतलं बघून लांबत चाललं, आणि इथं मात्र काय लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला थायरॉइड होत जातं. सोन्याचा एक तरी दागिना इथं टच व्हायला पाहिजे, थायरॉइड होऊ शकत नाही. इथले ॲक्युप्रेशर पॉईंट जर सोन्याच्या ह्याच्यातून ना प्रेस होत गेले तर आपल्याला थायरॉइड होऊ शकत नाही. ग्रंथी ऑटोमॅटिक बॅलन्स राहतात. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे बघा ना, काय करायला लागतं का आपल्याला. नाहीतर मंगळसूत्र वगैरे घालतातच सगळेजण, सोन्याचं काही ना काय असतंच गळ्यात, ते करायला काय हरकत आहे. झालंच तर आता एका मिनिटात बघा असं करायचं, टिकली घ्यायची, लावायची, झालं, संपलं. पूर्वीच्या बायका अगोदर असं करत बसायच्या, मेन लावायच्या, नंतर कुंकू लावायच्या. आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बघा स्टॅम्प घेऊन गेल्यासारखी 2 बोटं वापरतात, बुडवायची, ठाक ठाक, झालं का, चालतं. तर हे बोट योग्य आहे. करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ते सर्व
म्हणजे प्रत्येक स्त्रीने हे करायला पाहिजे की गोल गोल जर फिरवलं ना, क्लॉकवाईज फिरवायचं आहे बरं का, गोल 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 फिरवला तर वैचारिक पातळी खूप चांगली राहते, मेंटली ट्रेस येत नाही. मानसिक ट्रेस जर निघून गेला तर बाई खूप छान संसार करू शकते, छान विचार करू शकते. पण त्याच्यासाठी आपल्याला कसं असतं की इकडून स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बायका सुद्धा बघा तडतड तडतड करतात. तर हे जर केलं ना, रोज प्रत्येकाने 1 मिनिटाचा वेळ द्यायचा, 1 मिनिट फक्त हे करायचं, गोल 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 फिरवायचं, बस. दिवस किती छान जातो बघा. डोकेदुखीचा त्रास होणार नाही, कधीही नंबरचा चष्मा लागणार नाही. बघा पूर्वीच्या बायका असायच्या का 40 घातलेले, कधी बघितले का तुम्हाला? वयस्कर बायका एकदम नाही, कुंकू लावणाऱ्या बायकांना चष्मा नसायचा. आता मात्र जन्मजात चष्मा आहे बऱ्याच लोकांना. ह्याला पण जबाबदार आपणच आहोत. काही सत्य पण सांगेन मी बरं काय याच्यातून. म्हणून प्रत्येकानं इथं प्रत्येक स्त्रीनं गोल गोल, आणि पुरुषांनी मात्र गोल गोल फिरवायचं नाही बरं का. पुरुषांनी अंगठा घ्यायचा नाही, 3 वेळा फक्त असं करायचं बस, आणि हलक्या हाताने करायचं, भांडी घासल्यासारखं करायचं नाही, हलक्या हाताने. हे जर केलं ना तर आपली वैचारिक पातळी चांगली राहते, आपलेही डोळे छान राहतात. आता डोळ्यांच्यासाठी जर म्हटलं तर काचबिंदू मोतीबिंदू आपल्याला आयुष्यात कधी होऊ नये असं वाटत असेल तर खाऊचं पान, नागरवेलीचं पान मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायचं, देठ तोडून टाकायचं, हातावर चुरगळायचं, 1-1 थेंब डोळ्यात घालायचा. डोळ्यात ड्रॉप सोडताना सुद्धा बघा बऱ्याच लोकांचं चुकतं, बरोबर सेंटरला असं त्या ड्रॉपकडे बघायचं आणि एकदम असं करायचं. अशात डोळा डॅमेज होऊ शकतो. सोडायचं असेल तर नाकाच्या बाजूला सोडायचं, इथून ऑटोमॅटिक जातं बरं का ते. नाहीतर आपल्याला बघ आहे ना, काहीतरी असेल डोळ्याला ट्यूब गाठली, बरोबर सोडायची मध्येच, ड्रॉप्स दिले डॉक्टरनी, सोडायचं, आणि मग ते डॉक्टरना नावं ठेवायचं. कशाला? तुम्ही सोडता कुठे हे बघा. आज आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा माहिती आहे, छोटी गोष्ट आहे, पण याच्यातून डोळा डॅमेज होणार नाही. फायदा नाही झाला तर नाही झाला, पण तोटा तर नक्कीच होणार नाही, हे मात्र त्याच्यातून तुम्हाला कळेल. तर ड्रॉप्स सोडताना इकडं सोडायचं, आणि ते डोळ्यात जे पान घालणार आहात, पानाचा रस घालणार आहात, ते हातावरती चुरगळायचं. हात पण स्वच्छ असायला पाहिजे. नाहीतर आमच्याकडं कोल्हापूरला एका शाण्यानं काय केलं होतं, बायको गेलेली मिरच्या ठेचून त्यात घेणं जाऊन पान ठेचायचं आणि डोळ्यात घातले. तर असं काही करू नका. साध्या साध्या गोष्टी असतात, त्याच्यातून तुम्हाला डोळे क्लिअर होतील. जर आठवड्यातून एकदा केलात, 3 महिने म्हणजे या महिन्यात 4 दिवस, पुढच्या महिन्यात 4 दिवस, त्याच्या पुढच्या महिन्यात 4 दिवस, आयुष्यात तुम्हाला चष्मा लागणार नाही. आयुष्यात तुम्हाला कधी कुठलाही काचबिंदू, मोतीबिंदू किंवा कधी कुठलीही तुमची डोळ्याची नस डॅमेज होणार नाही. 100 वर्षापर्यंत तुम्ही चांगलं बघू शकता. आणि शरीराच्या प्रत्येक पार्टची परमेश्वरानं देताना 100 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे. आणि आम्ही मात्र त्याला 40-50 संपवायला लागलो, 60 मध्ये सगळी जायला लागले. थांबवा, आयुष्य वाढवा, शॉर्टकट मारू नका हो. तुम्ही काय करता, प्रत्येक गोष्टीला पलीकडच्या गल्लीत जायचं आहे तर पोरगाच गाडी मागते, सायकल सुद्धा मारायला नको म्हणते, गाडी पाहिजे. आपण पण बघा, पटकन जाऊन येऊया गाडीवरून, चल बनतो. थोडं चालायला पाहिजे. पूर्वी आम्ही 10 किलोमीटर जायचं असेल, गाव असेल तरी आम्हाला कधी सायकल मिळायची नाही. आम्हाला वाटायचं सायकल मिळालं तरी विमान मिळाल्यासारखं, पण सायकल सुद्धा मिळायची नाही, आम्ही चालायचो. ती सवय आजही आहे. आज मीही थोडं चालतो, जेवढं मला चालता येईल तेवढं चालण्याचा प्रयत्न करतो. पण जेवढा आपण चालेल ना तेवढा आपण चांगलं राहतो, निरोगी राहतो. आज हालचाल खूप कमी झालेली आहे. टीव्हीला रिमोट, AC रिमोटवरती, सगळं रिमोटवरतीच, हालचाल कमी. मग कुठं हे घालवणार? सकाळी फिरायलाच जायला पाहिजे असं पण काय नाही, गेला तर एकदम बेस्ट आहे, पण एकट्यानं जायचं. दुसरी गोष्ट, नसेल जमेल तर जेवढा आपल्याला आधीमध्ये वेळ मिळेल तेवढ्यात आपण फिरण्याचा प्रयत्न करायचा, चालण्याचा प्रयत्न करा. काम काय असेल पलीकडे तर चालत जाऊन येण्याचा प्रयत्न करा. खूप चांगलं राहू शकतो आपण, निरोगी राहू शकतो. अजून जर म्हटलं तर नाकात हाड वाढला असेल तर बघा, 5 रिठे 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 चमचा सुंठ पावडर घालायची. 3 कप पाणी हे अर्धा कप होईपर्यंत उकळवायचं, गाळून घ्यायचं. कोमट झालं की ते काचेच्याच बॉटलमध्ये ठेवायचं, स्टोअर करायचं. आणि विचारू नका, नाहीतर मला एकाने फोन केला होता, साहेब आता काचेच्या बॉटल कुठं मिळणार हो? मग म्हणलं आहे की नाही? हा त्याच्या आहे की म्हणला, त्याच्यात ठेव बरं, धुवून ठेव म्हणलं. असं आहे तर चालेल, पण धुवायची, त्याच्यात स्टोअर करा. काचीचीच बॉटल पाहिजे. रोज रात्री झोपताना 2-2 थेंब नाकात सोडायचं. 10 दिवसामध्ये नाकातलं हाड कायमस्वरूपी गायब. ऑपरेशन करून काढले तर परत आणि काही वर्षानंतर होतं, पण हे जर केलं तर आयुष्यात तुम्हाला परत कधी नाकात हाड वाढले वगैरे काही होणार नाही. जरी कुणाला सर्दीचा त्रास असेल, जास्त नाक चोंदला असेल, नाकात हाड वाढला असेल, तरी आपण काही न करता सुद्धा कमी करू शकतो. सर्दीचा त्रास बरोबर 2 मिनिटात घालवू शकतो. नाकाने श्वासच घेता येत नाही असं कोण आहे का येत आता? बघा तुम्हाला सांगतो, अंगठे असे करायचे,
हे दाबायचे, असं करायचं, इकडचं बरोबर या काकेत, इकडचं आहे ते या काकेत, असं घालायचं, जरासं असं बसा. ज्यांना